आज आहे ना कांचनना उपास सोडवण्यासाठी आज एकदम मस्त असं स्वयंपाक केला आहे. आषाढी एकादशीचे उपास सोडवण्यासाठी आजचा जसं उपास सोडायचा जो हे आहे दिवस, तर त्या दिवशी कांचनना काय केलं पाहूया आपण. काय केलं कांचन तू आज उपास सोडवण्यासाठी? बिट्ट्या केल्या, वरण केलं, भात केला. हाव का? ह्या बिट्ट्या तळणं लावलं इथं. हां आंबट गोड वरण केलं. हाव का? ते हे बघ, हे वरण इथं वरण आहे. हे बिट्टे गरम गरम ती तळू राहिली आहे की नाही. तर आता ह्या पा काय राहायचं माहिती आहे का, हा उपास सोडायच्या टायमाला थोडासा आम्ही प्रसाद जे ते देवाला हे करतो, अर्पण करतो आणि नंतरच उपास सोडतोय पा. आता आम्ही इथं देवाला पाणी वगैरे ठेवलं, मी इतर हे पाणी वगैरे घुमवतो, देवाजवळ दिवा वगैरे लावतो. इथं दिवा गिवा लावला की त्याच्यानंतर आम्ही उपास सोडतो देवाचं दर्शन घेऊन. बाळा मी दिवा लावते, दिवा लावते मी. पाणी फिरवलं, देवाजवळ दिवा लावतो. माची सोडले झाले काय? नाही बाबाजवळच नाही माचीस. नाही ना, माचीस भेटून घेतो. माचीस भेटून घेतो ना. नाही ना बाळा, आणली का? नाही ना, दिवा लावून घेतो ना देवाजवळ. नाही मग त्याची साजरी केली दिवा पण पेटून नाही राहिला. कागद लावलं नाही ना, कागदाचं काम चाललं पप्पा. दिवा ठेवा इथं आणून दिव्याला. नाही घेतो मी, पेटवतो. वाती मोठी काढली नाही ना, असं नाही बाबा, काळजी धरली होती ना. पेटला खाली वाळा त्याची वाट इतकी मोठी का? हा कर देवा, जे पण तू घरी माफ कर. आता मस्त आम्ही जेवण करणार, आलोक आणि मी बसून. कांचन वाढ ना आम्हाला. दीदी पण पाया पडू राहिली, त्रिशा दीदी पण पाया पडत आहे देवीचे. आता मस्त ते मस्त पत्तरवाड्यावर जेवतो आम्ही. पप्पा हा बोल ना बाळा. रेणुका माता आहे मग आपली. रेणुका माता की जय, अंबा भवानी की जय. हा हा बा, काय बनवलं मस्त. आता काय भात पुरी भात. ओके हा भात बस बस झालं. हा कांचननी मस्त आहे बा, आंबट गोड वरण आहे, भात आहे, बिट्टी आहे. हा अजून आता ही चटणी पण आहे मस्त. आता आम्ही एकदा मी जेवून पाहतो कसं झालेलं आहे स्वयंपाक. काल दिवसभर उपास असल्यामुळं लिंबू आणून नाही वाड्यातून लय मोठे आले का, पण बसलो मी आता जेवायला. हा तू आण जा. आता मी जेवायला बसलो तर उठायला चांगलं नाही. हा कांचन घे, आणा. लिंबू घेऊन येते मी. हा ये लिंबू घेऊ ना, मी तरुण जेवण करतो. लिंबू आणायला चालते का? तुझ्या पायात चप्पल नाही, जाऊ दे मी सांगते. कोणीच येऊ नका तिथं, लय अडचणी लगे. त्रिशा येऊ नको बाबे. अरे लिंबू आणते ना, लिंबू तोडून आणते.
लिंब किती पडले. काटेल. आणले लिंब. मस्त आली यावेळेस. कशाचे बारीक बारीक आले ते. कांचननी असा स्वयंपाक बनवला एकदम मस्त की पायचं काम नाही, एक नंबर. आणि जेवण कांचन एकदम मस्त वाटलं मध्ये. हो, उपास होता काल दिवसभर तर जीव असा थकला होता मा, पण आता एकदम मस्त. हो गोळ्या गिळ्या बी घ्या. हा